त्यांचं हे मशीन मागवलं मी. मशीनमधून पाणी बोरमध्ये परत जातं रिचार्ज होऊन, अशी सिस्टीम आहे. त्यामुळे काय झालं की आतमध्ये जे काही क्षारामुळे बंद झालेले झरे असावेत तिथे खुले होतात या रिचार्जच्या पाण्यामुळे, आणि ते झरे मोकळे झाल्यामुळे बोरचं पाण्याचं लेवल वाढतं. 5 मिनिटं चालणार बोर हळूहळू वेळ वाढत राहिली. 10 मिनिटं, 15 मिनिटं, आता 15-20 मिनिटं पाणी व्यवस्थित येत आहे. त्या टाक्या 2-2.5 हजार लिटरच्या, त्या टाक्या मला भरायला 10 वेळा मोटर लावावं लागायची, पण आता ती एका स्ट्रोकमध्ये भरून जात आहे. त्यामुळे रिझल्ट चांगला आहे. नमस्कार, मी देवदत्त देशपांडे, विकासनगर कवठ्यामध्ये राहतो, नांदेडला. या ठिकाणी 1998 मध्ये हा बोर या ठिकाणी पाडलेला आहो. आणि बोर पाडल्यानंतर आता साधारणतः 28 वर्ष झाली. कधीही पाणी कमी पडलेलं नव्हतं. मागच्या वर्षी 2024-25च्या उन्हाळ्यामध्ये या बोरचं पाणी मार्च महिन्यामध्ये कमी झालं. त्यानंतर मी कोल्हापूरवरून काही जण आले होते, त्याच्यामध्ये काही केमिकल टाकून प्रयोग केले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उन्हाळ्यातले 4 महिने मला आउटसोर्सही पाणी घ्यावं लागलं. त्यानंतर पावसाळा सुरू झाला आणि पाणी परत वाढलं. मग यावर्षी फेब्रुवारीमध्ये पुन्हा पाणी कमी झालं, आणि ते झाल्यानंतर मी गिरीश चंदने सरांशी संपर्क साधला. सोशल मीडियावरून मी त्यांचे व्हिडिओ पाहिले होते. त्यांचं हे मशीन मागवलं मी, आणि त्यांनी सांगितल्यानुसार या ठिकाणी मी याचं रिस्टोरेशन केलेलं आहे. हा जो पॉईंट आहे नळाचा, हा टाकीवरून आलेला आहे. टाकीमध्ये जे स्टॉकचं पाणी आहे त्याच्या पुण्यात, त्याला मी ह्या मोटरचं कनेक्शन दिलेलं आहे. या मशीनमधून पाणी बोरमध्ये परत जातं रिचार्ज होऊन, अशी सिस्टीम आहे. या ठिकाणी आपण लाईट ऑन, पॉवर सप्लाय दिल्यानंतर हा लाईट लागतो. मशीनला सप्लाय सुरू झालेला आहे, आणि पाणी आपल्याला त्या मशीनमधून बोरमध्ये सोडण्यासाठी या ठिकाणी कॉप दिलेला आहे. तर रिचार्ज होऊन पाणी बोरमध्ये जातं, आणि असं पाणी रोज आम्ही अर्धा तास 1 तासभर सोडतो साधारणतः. त्यामुळं काय झालं की आतमध्ये जे काही क्षारामुळं बंद झालेले झरे असावेत तिथे खुले होतात या रिचार्जच्या पाण्यामुळे, आणि ते झरे मोकळे झाल्यामुळे बोरचं पाण्याचं लेवल वाढतं. 5 मिनिटं चालत असलेला बोर माझा फेब्रुवारीच्या एंडपर्यंत, तो आता एप्रिलपर्यंत मी 8-15 दिवसामध्ये 4 दिवसामध्येच मला रिझल्ट यायला सुरू झालं. 5 मिनिटं चालणार बोर हळूहळू वेळ वाढत राहिली. 10 मिनिटं, 15 मिनिटं, आता 15-20 मिनिटं पाणी व्यवस्थित येत आहे, आणि हळूहळू वाढेल ते. माझ्याकडे ज्या टाक्या 2-2.5 हजार लिटरच्या, त्या टाक्या मला भरायला 10 वेळा मोटर लावावं लागायची, पण आता ती एका स्ट्रोकमध्ये भरून जात आहे. त्यामुळे रिझल्ट चांगला आहे. एवढा उन्हाळा जर पूर्ण निघून गेला तर काही विषय नाही. सगळेच प्रॉब्लेम, क्षारामुळे होणारे जे सगळेच प्रॉब्लेम आहेत, नळाचे असतील, बोर्समधले झरे बंद होण्याचे प्रकार असतील, ते सगळे या रिचार्ज वॉटरमुळे ते सुटलेले आहेत माझे तर. धन्यवाद. सर, नाव सांगा. माझं नाव देवदत्त देशपांडे, विकासनगर कवठा, नांदेड येथे.